भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 133वी जयंती आहे। दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे। राज्य आणि देशभरातून अनुयायी मुंबईच्या दादरमध्ये दाखल झालेत आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आहे। देशभरात मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी होते। मुंबईतल्या चैत्यभूमीवरती सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। खरं तर राज्यभरातून देशभरातून जे अनुयायी आहेत ते आता चैत्यभूमीवरती यायला दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर गेल्या 2 दिवसापासून मुंबई महानगरपालिकेकडून ह्या संपूर्ण जो तयारी आहे ते तयारी केली जाते। संपूर्ण परिसर हा फुलांनी सजवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। समोर आपण बघतोय चैत्यभूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा आहे। खरं तर राज्यभरातून किंवा देशभरातून मोठा विश्वासाचं स्थान किंवा आदर्शाचं स्थान म्हणून हे संपूर्ण चैत्यभूमीला मानलं जातं। मात्र आज मोठ्या संख्येने देशभरातून जे अनुयायी आहेत ते आज या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। खरं तर 10 वाजता राज्यपाल सुद्धा या ठिकाणी येतील, 9 वाजता मानवंदना होईल, त्यानंतर संपूर्ण जो परिसर आहे तो अनुयायांसाठी दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर राज्यभरातून आणि देशभरातून मोठ्या संख्येने जे अनुयायी आहेत ते आता मुंबईच्या दिशेने आणि चैत्यभूमीच्या दिशेने दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। समोर गौतम बुद्धांची सुद्धा प्रतिमा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा फुलांनी सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वाचा मानला जातोय। खरं तर संपूर्णच परिसर, चैत्यभूमीचा संपूर्ण परिसर, दीपस्तंभ असेल, हा संपूर्ण जो स्तंभ असेल किंवा संपूर्ण जो परिसर आहे तो फुलांनी सजवलेला आता आपल्याला पाहायला मिळतोय। वडजन्य दिनेश देवसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाले थांबण्याची। पाहत रहा TV9 मराठी।